માટે सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदूरकर असं म्हणून ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाचं ज्यांनी मजबूत बांधकाम केलं, त्याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या पुण्यतिथी साजरी होणार आहे। त्याच निमित्तानं राज्यभरातून अनेक शिवभक्त इथे दाखल झालेत आणि याच निमित्त विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलंय। त्या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर सुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची 344वी पुण्यतिथी पार पडते उद्या। तर याच निमित्तानं रायगडावर दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या सर्व कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी काय आहे, कार्यक्रम नेमका कसा असणार आहे आणि कार्यक्रमाला कोणकोणते मान्यवर उपस्थित असणार आहेत, या सगळ्याची माहिती आपल्याला देणार आहेत। आपल्यासोबत आहेत संतोष कदम, या सर्व कार्यक्रमाचे कार्यवाह। त्यांच्याकडूनच आपण माहिती घेऊया की हा नेमका कार्यक्रम कसा असणार। सकाळी 5 वाजता जगदीश्वराची महापूजा करून आपण दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमाला सुरुवात करतो। त्यानंतर तिथं हनुमान जयंती आणि कीर्तन होतं। त्याच्यानंतर बरोबर 9 वाजता दरबारामध्ये आपला मुख्य कार्यक्रम चालू होतो। या ठिकाणी यावर्षीचे मुख्य प्रमुख पाहुणे आहेत जे पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर, अध्यक्ष श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान, या संस्थानाचे अध्यक्ष हे आज आपले प्रमुख पाहुणे आहेत। त्याबरोबरच शिवस्मृती रायगड पुरस्कार आपण डॉक्टर गोब देगलूरकर यांना देणार आहोत आणि त्या जोडीला व्हाईस ॲडमिरल मार्शल सूर्यकांत चाफेकर आणि सरदार घराण्यातील सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज या सगळ्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। त्यानंतर मान्यवरांचे महाराजांना श्रद्धांजली वाहून झाल्यानंतर तो कार्यक्रम संपल्यानंतर आपण पालखी सोहळा निघतो। तो राजदरबारापासून शिवसमाधीपर्यंत जातो। तिथं पोचल्यावरती महाराजांची आरती होते आणि तिथं पोलिसांकडून महाराजांना सलामी दिली जाते। त्याच्यानंतर परत आपण पालखी घेऊन परत एकदा शिव मंदिराकडे येतो आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आलेल्या सगळ्या शिवभक्तांना आपण महाप्रसाद देतो आणि त्याच्यानंतर आपला कार्यक्रम संपतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।